अगं ये, अगं ये, मी सांगते म्हणजे तू ये, तू काय काळजी करू नको. आत्या ऐका ना, ये. काय झालं मंजुरी? काही त्रास होतोय का ग? नाही नाही, कुठे काय? आता ती स्वतःच्या तोंडाने सांगणार बाय, आपण नको का समजून घ्यायला? काय झालं वंस? काय झालं? अगं सून या घरात आली आणि तू तुझ्या या सुखात तू इतकी रमलीस की बस. अगं तू या घरात नवीन सून आली होतीस ते दिस आठव. वंस, काय झालं ग मंजिरी? अगं 10 दिवसातच मला माहेरची आठवण येते म्हणून गेली होतीस की माहेरी. वंस, आता इतक्या वर्षांनी भांडणार आहात माझ्याशी, राहून गेलेलं ते? नाही ग, पण आपल्या मंजिरीला काही आठवण येत नसेल तिच्या माहेरची. तिला बी वाटत असेल माहेरी जावं म्हणून. आणि काय ग, नव्या नवरीला माहेरची किती ओढ असते ते विसरलीस वे? मंजिरी, तुला जायचंय? नाही म्हणजे अगदीच तसं नाही, पण माहेरची, आईची आठवण नाहीये? येते ना, आईची खूप आठवण येते. म्हणजे मी तुझी आई नाही हे तर कळलं? आई, अहो तसं नाही. मला मला तसं नव्हतं म्हणायचं. प्लीज तुम्ही चुकीचा समज नका करून घेऊ. मी नाही जात हवं तर. मी मजेत आहे इकडे, मला नाही जायचंय. मंजिरी, अगं किती घाबरतेस. मी गंमत केली थोडीशी. पण खरं सांगू, तुझी इतकी सवय झाली आहे ना की तू 2 दिवस कुठे जाशील ही कल्पनाच करवत नाही मला. असं वाटतं की तू बाहेर गेलीस कुठे तर घर कसं चालणार. आई, मी काय म्हणते, मी नाही जात. आणि असंही तुम्हाला इथे सोडून. मंजिरी, जाऊन ये. अगं तिथे तुझ्या आईला पण तुझी आठवण येत असेल. ती पण तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल. जाऊन ये काही दिवस. आई खरंच. पण ती गेल्यावर तू नेमकं काय करणार याचा पत्ताच लागू देत नाहीस. आत्या, एवढ्यात सगळं सांगून टाकलं ना तर मग तुला खेळ बघायला बोर होऊन जाईल.